व्हिडिओ चालू होता का? आपल्याला बाहेर आता येईल का परत? काढलाय मग काय की तुम्हाला होती ते रोडला घेऊन घेऊन आहे सोने इकडे इकडे तोडे तुला का आम्हाला इकडे त्यांचे पण घ्या बारक्या पोरांची. कशामुळे आग लागली, काय झालं? घरी कोण नव्हतं, बारके बारके पोरं होते. अचानक आग लागली. ते पोरं आग बघून पळून गेले. सगळी माणसं कामाला होती, वारपीट लग्नाला कामाला गेली सगळे बाया असं पोरं. ते घरी पोरं बारकी असल्यामुळे ते सगळे पळून गेले. अचानक स्फोट झाला. कशाचा स्फोट झाला? गॅसचा स्फोट झाला. गॅसचा स्फोट झाला. गॅस चालू होता, स्वयंपाक करत होता, नाही. काय झालं? स्वयंपाक नव्हता, गॅस बंद होता. घरची सगळी ती आई कामाला गेली. बारपैकी 2 पोरं होती. 2 पोरं, हे 2 पोरं होती. आई कामाला गेली लग्नाच्या कामाला, आणि ते घरी धुरून निघाला. पण ते पोरं बाहेर पळून गेले. आम्ही यूज पण स्फोट झाला. घरात सगळं सामान गेलं. काय घरातलं काही राहिलं नाही, सगळं गेलं. काय नाव आहे तुमचं? अजित हरिभाऊ जाधव. आमच्या भावाचं घर आहे. प्रकाश चिमणाजी जाधव, त्या भावाचं घर आहे. घरामधील सर्व साहित्य सगळं गेलं, सगळं जळून गेलं. घरात काय राहिलं नाही. बंब आला होता का? अग्निशमन दल आलं होतं? आलते की. किती वेळात आलं होतं? आले लगेच आलतं. एकूण किती घरं झाली? 3 घर जळले. 3 घरं. एक गॅस घरातलं सामान सगळं एक गॅस फुटला आणि 3 घर जळले. 2 गॅस काढून घेतले आम्ही लगेच. कोणी जखमी नाहीये? जखमी नाही कोणी. कोणाला काही इजा झाली? काय नाही, सगळं पळून गेले. साहित्य जळून सगळं 3 घर सगळं अख्खे सगळं वास गेलं, सगळं संपूर्ण. घरातलं टीव्ही, टीव्ही कपाट सगळं गेलं. हातूरचं एक कापड सुद्धा त्याच्या घरात काही राहिलेलं नाही. आम्हाला जेवढं वाचवता आलं तेवढं आम्ही वाचवलं. काय वाचलं नाही. आता काय आम्ही त्यांना एवढे सहकार्य, एवढे दावत येऊन त्यांची घरं वाचवली. आता त्यांची आता परिस्थिती बघा, ती मुलं आहे बघा, ती बारकी लहान लहान मुलं, त्यांना पोटासाठी 300 रुपयासाठी स्वयंपाकाच्या कामाला धुणं भांडे करायचं. सकाळी 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता यायला लागतं. ती 300 रुपयासाठी ती रोज कामाला जातात. कधीतरी आठवड्यात 1 दिवस कामाला, आज थेट ज्वारात म्हणून कामाला गेलं आणि असा उद्योग झाला घरी. आता त्यांना राहायला घर नाही. ते घर एक तर पत्र्याचं त्यांनी कसं तरी उभं केलं, तर आता ते सुद्धा त्यांना राहायला नाही. आता ज्यांची घरं जळालेली आहेत ती रोजंदारीवरती जसं काम भेटेल तसं जाणार. ते असे कंटिन्यू काम नाही. भेटलं तर 8 दिवसातनं 4 दिवसातनं एखाद दिवशी काम भेटतं, नाही भेटत नाही. लग्नाचं तेच कामाला ते जातात, तिथे लग्नाचे जातात, कुठं बी घरी भेटत तिकडे जातात, कुठं बी जाऊन पोट भरतात, तिथले लेकरं बाळा सांभाळतात. तिन्ही घरामध्ये आग लागली त्यावेळेस घरामध्ये या तिन्ही पैकी कोणत्या घरामध्ये? घरात आमचे सगळे बाया माणसातले कार्यालयात कामाला गेलेली होती आणि लहान लहान लेकर थोडी शाळेत गेली होती आणि अजून लहान एक ती बाहेर खेळत होती. त्यामुळे आग लागले आम्हाला एका माणसाला कळलं. आमचे कार्यकर्ते, आमचे बरेच मित्र होते इथले तिची पळत आली ना आम्हाला सांगितलं आग लगेच झाली. साधारण हा येऊ मतदारसंघ माझाच आहे. माझं नाव अमोल जगताप आहे. तिथं 4 वाजता जी घटना घडली ही सर्वात अगोदर मी सीओ साहेबाला फोन केला. हा बाबू आहे पुढे 2 मिनिटं. तर मी ह्याला बोलावलं की बाबा आग लागली सगळे. ह्याच्या घरात आधवर हे गेला. घरात गेल्याच्या नंतर ह्याने दरवाजा उघडला, ह्याचा सिलेंडर पहिला बाहेर काढला आणि बाहेर काढल्याच्या नंतर मग हे जे बॅलर दिसत पलीकडं, त्या बॅलर मध्ये आम्ही तिथलं पाणी टाकून ते आग विझवण्याचा प्रयत्न केला. कैलास जाधव साहेब आहेत आपले सीओ साहेब, त्यांना फोन केला मी. त्यांनी लगेच अग्निशामकची गाडी पाठवली. त्यानंतर आपले या की पुढे हे आपले सगळे अग्निशामकचे दलाचे प्रमुख सगळे लोक आहेत तिथं. ह्यांनी अतिशर्तीचे प्रयत्न करून सगळं अख्खं आग विझवलेली आहे. कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु त्यांच्या घरात कुठलीच वस्तू आता राहिली नाहीये. पूर्ण उद्ध्वस्त झालेत. आणि हे सगळ्यात महत्वाचं, डोंबर समाजी लोक आहेत, ह्यांचं हातावचं पोट आहे. त्याच्यामुळे शासनाला सांगून आम्ही जेवढी मदत करता येईल शासनाकडून तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू. सासवड नगर परिषदेचा अग्निशामकचा बंब किती वाजता आला होता? त्यावेळी आगीची परिस्थिती काय होती? 4 वाजून 10 मिनिटांनी आली होती. त्यावेळेला इथं आलो आम्ही, तर बघितले सगळं परिस्थिती म्हणजे सगळी म्हणजे हीच झाली होती, हाताच्या बाहेर होती. त्यामुळं आम्हाला आग आटोक्यात, तरी त्यात आम्ही प्रयत्न केले. ते शॉर्ट सर्किट झाला आणि सिलेंडर बस्ट झाला.
अगोदर म्हणजे काय कारण काय वाटतं आगीचं? प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट झालंय की सिलेंडरचा स्फोट झाला की अगोदर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली? शॉर्ट सर्किटमुळं आग लागली, त्याच्यामुळं त्यानंतर मग सिलेंडरचे स्फोट झाला. साधारण किती घरांचं नुकसान झालेलं आहे? हे तीन घरांचे नुकसान झालेले. 3 घरांचं नुकसान. तुमची नावं सांगा. अं, निखिल बांडवलकर, फायरमॅन आणि निशांत बोंडे आणि फायर ब्रिगेडर.